नमस्कार, मी प्रतीक्षा। आज मी बनवणार आहे उपवासाचा कुरकुरीत असा डोसा सोबतच चटणी आणि बटाट्याची भाजी। आज नवरात्री सुरू आहे। बऱ्याचशा बायकांचे उपवास असतात आणि रोज-रोज शाबू आणि भगर खाऊन कंटाळा येतो। तर ही रेसिपी नक्की करून बघा। तर इथे मी 1.5 वाटी भगर घेतले आणि त्याच वाटीने अर्धी वाटी शाबू घेतलाय। तो शाबू आणि भगर आपल्याला रात्रभर भिजवून ठेवायचा पाण्यामध्ये। अगोदर स्वच्छ असा धुवून घ्यायचा आणि त्यामध्ये खूप सारं पाणी टाकून आपल्याला तो छान असं भिजू द्यायचा रात्रभर। तुमच्याकडे वेळ नसेल रात्रभर भिजवण्याचा तर तुम्ही कमीत कमी 7-8 तास तरी ते भिजवलं पाहिजे। आणि मी आता मी रात्रभर भिजवून ठेवलेले होते। तर भिजण्यासाठी मी ठेवते। सकाळी उठल्यानंतर मी बघू शकताय शाबू असं स्मॅश करून बघितलं तर छान मऊ झालेला आहे। तर आता आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे, न पाणी घालता वाटून घ्यायचे आपल्याला ते। ज्या पद्धतीने आपण आपले साधे डोसे तांदळाचे डोसे करतो त्या पद्धतीनेच आपल्याला ते आता छान पीठ असं काढून घ्यायचे। तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ते पॅटर्न बनवून घ्यायचंय। ते सगळे मी बनवून घेतलेलं आहे। थोडंसं त्यामध्ये घट्ट वाटत होतं त्यामुळे पाणी ॲड केले आणि त्यात ते पीठ पण आपल्याला अर्धा तास भिजवण्यासाठी ठेवायचे, अर्धा तास। नंतर मी ते 3 बटाटे घेतलेत आणि ते उकडण्यासाठी ठेवले। बटाटे उकडलेले आहेत आणि मी ते हिरव्या मिरच्या, जिरे, कोथिंबीर, कढीपत्ता आणि शेंगदाण्याचं कूट घेतले। तुम्ही जे काही वस्तू उपवासाला तुम्ही वापरत नसाल कढीपत्ता, कोथिंबीर तर तुम्ही ते स्किप करू शकता। तर नंतर मी कढई ठेवली गॅसवर, त्यामध्ये साधारणतः 1.5 पळी मी तेल टाकले। त्यामध्ये जिरे, हिरव्या मिरच्याचे कुटके, कढीपत्ता आणि स्मॅश करून घेतलेले बटाटे आणि छान असं परतून घ्यायचे तेलामध्ये। आणि उपवासाला आमच्याकडे हळद चालत नाही त्यामुळे मी हळद घालणार नाहीये। त्यानंतर वरून कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट, आणि शेवटी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। तुम्ही मीठ वापरत असाल मीठ टाका, नाहीतर उपवासाचं मीठ तुम्ही वापरत असाल तर उपवासाचं मीठ तुम्ही टाकून घ्या आणि छान असं व्यवस्थित परतून घ्या। नंतर आपल्याला थोडा वेळ झाकून वाफ काढून घ्यायची आणि इथे भाजी बघू शकताय, भाजी तयार आहे। आता आपण लगेच चटणीच्या तयारीला लागूया। इथे मी मिक्सरचं भांडं घेतले, त्यामध्ये दही घेतलंय, 4-5 हिरव्या मिरचीचे कुटके घेतलेत, कच्चे शेंगदाणे घेतलेत, जिरे टाकायचे त्याच्यामध्ये अजून, आणि चवीनुसार मीठ। आता ते आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचंय। तर इथे कमी मिक्सरमधून फिरवून घेतलंय आणि आता चटणीला आपल्याला तडका देण्यासाठी एक वाटी ठेवले मी, त्यामध्ये जिरे आणि कढीपत्ता ॲड केलाय। छान जिरे आणि कढीपत्ता तळल्यानंतर आपल्याला त्या चटणीमध्ये तडका द्यायचा। तर इथे चटणी बनवून तयार आहे। तर आता आपण डोशाकडे वळूया। तर इथे डोश्याचं पीठ अर्धा तास भिजायला ठेवलं होतं, त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे करताना डोसे चवीनुसार। नंतर डोशाचा तवा ठेवायचा तापण्यासाठी, त्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि ते तेल स्प्रेड करून घ्यायचं। ज्या पद्धतीने आपण तांदळाचा डोसा करतो त्या पद्धतीनेच करून घ्यायचं डोसे आता अशा प्रकारे। आणि डोसा टाकल्यानंतर त्यावर काठानं तेल सोडायचंय आणि कोणी स्त्रिया हे डोसे दोन्ही साइडने भाजतात, पण मी ज्या पद्धतीने तांदळाचा डोसा बनवते एकाच साइडने भाजते। तर मी हा पण डोसा एकाच साइडने भाजणार आहे। बघू शकता तुम्ही आपलं त्याचे काठ निघत आहेत।
तर आपल्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं एकाच साईडने। तुम्हाला मध्ये दिसत असेल असं ब्राऊन ब्राऊन कलर येत आहे, म्हणजे आपल्याला कळतंयच की दोन्ही साईडनं तो डोसा भाजत आहे। तर बघू शकताय छान असे काठा आपोआपच निघत आहेत। तर इथे डोसा भाजलेला आहे। तर अशा पद्धतीने आता मी काढून घेते आणि लगेच ताट तयार करते। तर इथे आपली चटणी, भाजी, डोसे बनवून तयार आहेत। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ह्या 9 दिवसाच्या उपवासामध्ये। आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बाय बाय।